शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोकशरणा। शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोकशरणा, सर्वलोकशरणा। भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपला वाक यज्ञ आपण सुरू करतो आहोत. आज छायाताई आपण जॉईन झालात, आनंद आहे. मी सुरू करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. कस्तूरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः. तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदारकथा प्रसंगः. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः. नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. राम कृष्ण गोविंद नारायण हरि. राम कृष्ण गोविंद नारायण हरि. केशवा मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग. राम कृष्ण गोविंद नारायण हरि.
लक्ष्मी निवासा पाहे दीन बंधू, लक्ष्मी निवासा पाहे दीन बंधू, तुझा लागो छंदू सदा माझ मुरारी पांडुरंगा, रामकृष्ण गोविंद नारायण हरी, रामकृष्ण गोविंद नारायण हरी, केशवा मुरारी पांडुरंगा मुरारी पांडुरंगा, रामकृष्ण गोविंद नारायण हरी। बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय। आपला तृतीय स्कंध चालू आहे आणि काल आपण 24 अध्याय पूर्ण केलेले आहेत आणि 25व्या अध्यायाला वास्तविक पाहता आपण सुरुवात केली होती आणि अचानक पाऊस, गडगडाट, विजा चमकणं यामुळे नेट गेलं आणि आपल्याला थांबावं लागलं. जसं काही आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे, आज आहे तर उद्या नाही, हे सुचवण्यासाठीच बहुधा भगवंतानी आपली परीक्षा त्यावेळेला घेतली की नेट सुद्धा तितकंच क्षणभंगूर आहे. आपण तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत आणि त्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा केव्हाही प्रवाह बंद होऊ शकतो याची जाणीव आपल्याला भगवंतानी करून दिलेली आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा आज 25व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. 25व्या अध्यायात देवहूतीचे प्रश्न कपिल मुनींना विचारलेले आहेत आणि भक्ती योगाचा महिमा कपिल मुनींनी सांगितलेला आहे. गेल्या 24व्या अध्यायात बघितलं आपण की भगवंतांना म्हणजेच कपिल मुनींना कर्दम ऋषींनी नमस्कार केलेला आहे आणि त्यांची आज्ञा घेऊन ते वनात निघून गेलेले आहेत आणि देवहूतीचा सांभाळ करण्यासाठी, देवहूतीची काळजी घेण्यासाठी कपिल मुनी बिंदुसार तीर्थावरती त्या आश्रमात आई बरोबर राहत आहेत. ह्याच्या पुढे जे सगळे अध्याय आहेत तृतीय स्कंधातले, ही कपिल गीता म्हणून ओळखली जाते. कारण कपिल मुनी आईला जो उपदेश करतायत तो जणू काही आपणा सर्वांना तो केलेला उपदेश आहे. कसं आपलं आचरण असलं पाहिजे, कसं आपण भक्तियोगात मग्न झालं पाहिजे, भगवंतांना अनन्य शरण कसं गेलं पाहिजे किंवा सृष्टीचा विस्तार कसा झालेला आहे हे सुद्धा कपिल मुनींनी आईला सांगितलेलं आहे. आईने जे जे प्रश्न विचारले, आईचं अज्ञान नष्ट करण्यासाठी कपिल मुनींनी ही कपिल गीता सांगितलेली आहे. आणि आता आपण बघणार आहोत की शौनक विचारतायत सुतांना. आपल्याला माहिती आहे की परीक्षित राजा गंगा किनाऱ्यावरती शेवटचे त्याचे 7 दिवस घालवण्यासाठी, मोक्षाप्रत जाण्यासाठी करावी लागणारी साधना करण्यासाठी आलेला आहे आणि तिथे शुकमुनी आलेले आहेत आणि ते परीक्षित राजाला भागवत कथा सांगतायत. भागवत कथा श्रवणाचा परीक्षित राजा बरोबर सुत शौनकादी मुनी सुद्धा सगळेजण आनंद घेत आहेत आणि त्याच वेळेला सुतांनी पुढे ज्या वेळेला परीक्षित राजाला शुकानी सांगितल्यानंतर पुढे जेव्हा जेव्हा कथा सांगायचा प्रसंग आला त्यावेळेला सुतांनी ती कथा शौनकादी ऋषींना सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये मैत्रेय आणि विदुर यांचा सुद्धा, जसं उद्धव आणि विदुरांचा आपण संवाद बघितला आधीच्या अध्यायांमधून, तसं मैत्रेय आणि विदुरांचा सुद्धा आपण संवाद बघितलाय. संवाद रूपी ही भागवत कथा चाललेली आहे आणि त्यात आपण देवहूती आणि कपिल मुनी यांचा संवाद बघणार आहोत. पण सुरुवातीला शौनक सुतांना काय विचारतायत ते आपण बघूया. शौनक उवाच कपिलस्तत्व संख्याता भगवानात्ममायया जात स्वयमज साक्षादात्म प्रज्ञतये नृणाम नह्यस्य वर्ष्मणः पूसा वरिम्णः सर्वयोगिनां विश्रुतौ श्रुतदेवस्य
भूरि तृप्यन्ति मे सवः यद्यद्विधत्ते भगवान् स्वच्छन्दात्मात्ममायया तानि मे श्रद्धधानस्य कीर्तन्यान्यनुकीर्तय. शौनकाने विचारले, तत्वांची संख्या करणारे भगवान कपिल साक्षात अजन्मा नारायण असून सुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्या मायेने उत्पन्न झाले. भगवान श्रीहरीने कर्दम ऋषीला सांगितलं होतं की मी तुझ्या ठिकाणी अवतीर्ण होईन, तुझ्या ठिकाणी मी जन्म घेईन. त्याप्रमाणे त्यांच्या वीर्याच्या माध्यमातून, कर्दम ऋषींच्या वीर्याच्या माध्यमातून त्यांनी आईच्या गर्भातून आपलं अवतरण घेतलेलं आहे. आणि पुढे त्यांनी सगळे ही जी ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते आईला सांगितलेलं आहे. शौनक म्हणतायत की अजन्म असलेले असे कपिल मुनी अवतरित झालेले आहेत. भगवंतांची पुष्कळशी चरित्र ऐकलेत, परंतु योग प्रवर पुरुष श्रेष्ठ कपिलांची कीर्ती ऐकूनही माझं मन तृप्त होत नाही. गेल्या अध्यायात कपिलांचं अवतरण झालं ते आपण बघितलं, आणि ती कथा ऐकून सुद्धा माझ्या मनाची तृप्ती झालेली नाही, समाधान झालेले नाही. तेव्हा सर्वथा स्वतंत्र श्रीहरी आपल्या योग मायेने ज्या लीला करतात त्या सर्व कथन करण्यायोग्य कथा श्रद्धावान अशा मला आपण ऐकवाव्यात अशी सूतांना शौनकाने विनंती केलेली आहे. आणि आपणही श्रद्धावान आहोत आणि आपल्यालाही त्या कथा ऐकायची उत्सुकता आहे. सूत पुढे म्हणतायत, सूत उवाच द्वैपायनः सखस्त्वेवं मैत्रेयो भगवांस्तथा प्राहेदं विदुरं प्रीत आन्वीक्षिक्यां प्रचोदितः. सूत म्हणाले, मुनिवर्य, हे शौनक मुनी, आपल्याप्रमाणे जेव्हा विदुराने सुद्धा हाच आत्मज्ञान विषयक प्रश्न विचारला तेव्हा श्री व्यासांचे सुहृद भगवान मैत्रेय प्रसन्न होऊन त्यांना उत्तर देत आहेत. तेच आपण पुढे ऐकणार आहोत. मैत्रेय उवाच पितरी प्रस्थितेरण्यं मातुः प्रियचिकीर्षया तस्मिन् बिन्दुसरे वात्सीद् भगवान कपिलः किल तमासीनम कर्माणं तत्त्वं मार्गाग्रदर्शनं स्वसुतं देवहूत्याः धातुः संस्मरति वचः. मैत्रेय म्हणतायत, पिता वनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावर राहू लागले. तत्वसमूहांचे पारदर्शी भगवान कपिल एक दिवस स्वस्थपणे आसनावर बसले होते. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या वचनाचे स्मरण होऊन देवहूती आपल्या मुलाला म्हणाली, तिलाही ब्रह्मदेवानी जे वचन म्हटलेलं होतं ते त्याची आठवण झाली आणि ती आपल्या पुत्राला म्हणजे कपिल मुनींना म्हणतीये. ती काय म्हणतीये ते आपण बघूया. देवहूतिरुवाच निर्विण्णानितरां भूमन् नसदिन्द्रियतर्षणात् येन संभाव्यमानेन प्रपन्नान्धन्तमः प्रभो तस्य त्वन्तमसोऽन्धस्य दुष्पारस्याद्यपारगम् सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे त्वदनुग्रहात् याद्यो भगवान् पुंसा ईश्वरो वै भवान् किल लोकस्य तमसान्धस्य चक्षुसूर्य इवोदितः अथ मे देव सम्मोह मपाक्रष्टुं त्वमर्हसि यो वग्रहोऽहं ममेत्तिक्ये तस्मिन् योजितस्त्वया. देवहूती म्हणाली, हे सर्वव्यापी प्रभो, कपिल मुनींना ती म्हणतीये, हे सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषय लालसेने मी अत्यंत उद्विग्न झालेले आहे आणि याची इच्छा पूर्ण करण्यामुळे मी घोर अज्ञान अंधकारात पडलेली आहे. माझ्या जागी ज्ञान जाग झालेलं नाहीये. विषयांची वासना तृप्तीच्या मार्गावर मी चालत राहिले, विषय तृप्त करत बसले, इंद्रियांच्या वासना पुरवत राहिले आणि आता मात्र मी त्या सगळ्यामुळे उद्विग्न झालेले आहे. आणि हे अज्ञान माझं कसं नाहीसं होईल असा मला प्रश्न पडलाय. आता आपल्या कृपेने माझी जन्म परंपरा समाप्त झाली आहे. आपला जन्म माझ्या उदरी झाला, आपण अवतीर्ण झालात, त्यामुळे ही जी जन्माची एरझार आहे, 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो बहुतेक समाप्त झालाय. पण या दुस्तर अंधकारातून पार पाडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूप असे आपण मला प्राप्त झालात.
का बरं जन्म संसाराची येरझाळ संपली देवहूतीची? कारण भगवंतानी पुत्र रूपाने तिच्या उदरी अवतरण घेतलेलं आहे. म्हणून आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदिपुरुष आहात. तिला पूर्ण कल्पना आहे की तो जरी आपला पुत्र असला तरी ते साक्षात भगवंत आहेत. तसेच अज्ञानांधकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्र स्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रकट झालेला सर्वांचं अज्ञान दूर करण्यासाठी तुम्ही प्रकट झालेलात याची मला कल्पना आहे, असं देवहूती पुत्राला म्हणतेय. आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदिपुरुष आहात. तसेच अज्ञान अंधकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्र स्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रकट झाल्या. देवा, या देह गृह इत्यादी मध्ये जो मी माझेपणाचा दुराग्रह असतो, मी माझं मला हा जो अहम भाव आपला आहे तो ही आपणच निर्माण केला आहे. आपल्या मायेमुळे तो निर्माण झालेला आहे. म्हणून आता आपण हा माझा महामोह जो आहे तो नाहीसा करा. आपणही भगवंतांना विनंती करूया की आमचा जो अहम भाव वाढलेला आहे, मी माझं मला हा जो महामोह निर्माण झालाय तो भगवंता देवहूतीचा तुम्ही जसा निर्दालन करणार आहात, निरसन करणार आहात, तसा आमचाही हा मोह दूर करा. आम्हालाही प्रकाशाकडे घेऊन जा. तमसो मा ज्योतिर्गमय, असं आपण भगवंतांना विनंती करूया. पुढे बघा ती काय म्हणते ते. तन्त्वागताहं शरणौ शरण्यौ स्वभृत्य संसार तरो कुठारं जिज्ञासयाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम. आपण आपल्या भक्तांच्या संसार रूप वृक्षासाठी कुऱ्हाडीप्रमाणे आहात. हा जो संसार आपला वाढत असतो त्यासाठी कुऱ्हाडी, झाड तोडण्यासाठी जशी कुऱ्हाडीची आवश्यकता असते, वेळ वाकडे ज्या वेळेला झाड वाढतं त्यावेळेला कुऱ्हाडीने त्याला योग्य पद्धतीने कापून त्याला योग्य आकार दिला जातो. तसंच हा जो आमचा संसार रूप म्हणजेच मोहाचा संसार जो निर्माण झालाय, या वृक्षासाठी आपण आपली कुऱ्हाड वापरा. प्रकृती व पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी शरणागत वत्सल आपणास शरण आलेले आहे. ही प्रकृती काय आहे, ही माया काय आहे, हे जगत कसं निर्माण झालंय, हा पुरुष कोण आहे, मला माहितीये तुम्ही आधी पुरुष आहात. पण पुरुष आणि प्रकृती यांचं मिलन कसं होतं आणि यातनं हा संसार कसा उभा राहतो. मी आपणास शरणागत वत्सल शरण आलेले आहे. आपण शरणागत वत्सल आहात आणि मी आपल्याला शरण आलेले आहे असं देवहूती पुत्राला म्हणतीये. भागवत धर्म जाणण्यात आपण सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणास प्रणाम करत आहे. आपणही त्यांना वारंवार प्रणाम करूया, अनन्य शरण होऊया. म्हणजे ते प्रकृती पुरुष याचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्यालाही समजेल. पुढे मैत्रेय मुनी काय म्हणतायत ते बघा. मैत्रेयोवाच 12वा श्लोक. इति स्वमातुर्निरवद्यमीप्सितं निशम्य पुंसामपवर्गवर्धनं धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर्बभाष ईषत्स्मितशोभिताननः. मैत्रेय म्हणतायत अशा प्रकारे माता देवहूतीने परम पवित्र आणि लोकांना मोक्ष मार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी अशी उत्कट आपली इच्छा प्रगट केली आहे. ते ऐकून आत्मज्ञ सत्पुरुषांचे गंतव्य असणारे, म्हणजे आत्मज्ञ म्हणजे ज्ञ म्हणजे जाणणे, आत्म्याला जाणणारे सत्पुरुषांचं गंतव्य जे आहे, सत्पुरुष जेथे पोचतात म्हणजेच भगवंत असणारे असे ते कपिल मुनी. म्हणजे जसं म्हटलंय त्यांनी गंतव्य म्हणजे जायचं ठिकाण. सत्पुरुषांचं जायचं ठिकाण कुठे, सत्पुरुष कुठे जातात, परमेश्वराकडे जातात संत पुरुष. आणि त्यांनी काय केलेलं असतं, आत्म्याची ओळख त्यांना झालेली असते, स्वस्वरूपाला ते जाणत असतात. असे ते कपिल मुनी तिची मनापासून प्रशंसा करू लागले. आता स्वतः भगवंत देवहूतीची प्रशंसा करतायत आणि नंतर मंद हास्याने शोभणाऱ्या मुखाने ते म्हणाले, आता भगवंत बोलायला लागलेले आहेत. अतिशय सुंदर भगवंतांचं आईला सांगणं आहे आणि आपण अगदी मन लावून ते ऐकलं पाहिजे, सर्वांगाचे कान करून ते आईला काय उपदेश करतायत. प्रत्येक शब्द त्यांचा आपल्याला अनुकरणीय असा आहे. मनात साठवावा, हृदयात साठवावा, बुद्धीने त्यातला चिंतन मनन करावं आणि पुन्हा पुन्हा आठवावे असं हे आहे. श्री भगवान वाच. योगाध्यात्मिक पुंसां मतो निःश्रेयसाय मे
अत्यन्तोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च तमीमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुराणघे ऋषीणां श्रोतु कामानाय योगं सर्वाङ्गनैपुणं चेतः कल्वस्य बन्धाय मुक्तये चात्मनो मतम् गुणेषु सक्तबन्धाय रतं वा पुंसी मुक्तये. भगवान म्हणतायत, माते सुख दुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या अत्यंतिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे, असे माझे मत आहे. हे माते, पूर्वी नारद आदी ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सर्व अंगाने संपन्न अशा योगाचे मी वर्णन केले होते, तेच मी तुला आता सांगतो. पूर्वी नारदादी ऋषींना मी हे वर्णन ऐकवलं आहे, तेच ज्ञान मी तुला आता देतो, असं कपिल मुनी आपल्या आईला म्हणतायत. ते म्हणतायत, या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानलं गेलंय. मन एव कारण मोक्षस्य बंधनः. मोक्षापासून आपल्याला दूर ठेवणार मन हेच एकमेव कारण आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरतं. जर ते सरळ चाललेलं असेल, कुठल्याही विषयात गुंतलेलं नसेल, लिप्त नसेल, अलिप्तपणे अव्यक्तपणे ते राहत असेल, तर तुम्ही सरळ मोक्षाप्रत जाऊन बसतात, पोचता. पण जर हे मन सगळ्यात आसक्त झालेलं असेल, मला हे हवं, मला ते हवं, ते हवं, हव्यास, मी, माझं, मला, अहम मध्ये जर बुडालेलं असेल, तर हेच बंधनाला कारण ठरतं. म्हणजे मन तुम्ही ज्या मार्गाने त्या मनाला न्याल, त्या मार्गावर ते जातं. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरतं, तर परमात्म्यास रमल्यास मोक्षाला कारण ठरतं. त्यामुळे आपल्या मनाला आपण कुठला मार्ग द्यायचा हे आपण ठरवायचं असतं. पुढे बघा, अहम ममाभिर्मानोत्थै कामलोभादिभिर्मलैः वीतै यदा मनःशुद्ध मदुःखमसुखं समं तदा पुरुषमात्मानं केवलं प्रकृतेः परं निरन्तरं स्वयं ज्योति रणिमानमखण्डितं ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियुक्तेन चात्मना परिपश्यत्युदासीनं प्रकृतिं च हतौजसम्. ते म्हणतायत, कपिल मुनी म्हणतायत, ज्यावेळी हे मन मी आणि माझं या अभिमानाने उत्पन्न होणाऱ्या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होतं. आणि हे मन शुद्ध करण्याचा सर्वात सोपा सरळ मार्ग म्हणजे नामस्मरण करणं, नामसंकीर्तन करणं, भगवंतांच्या चरित्राच्या लीला, भगवंतांच्या लीला ऐकणं, त्या सांगणं, श्रवण, पठण, कीर्तन हे त्याला उत्तम साधन आहे. त्यावेळेला आपलं मन शुद्ध होऊ शकतं. त्यावेळी ते सुख दुःखापासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होतं. ज्या वेळेला हे शुद्ध होतं मन, काम, लोभादी मोहापासून दूर जातं, त्यावेळेला ते सम अवस्थेला प्राप्त होतं. आणि सम अवस्था, साम्यावस्था आली की भगवंत तिथे असतात आणि आपल्याला हात धरून ते उचलून घेतात. त्यावेळी जीव आपल्या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रकृतीच्या पलीकडील अद्वितीय, भेदरहित, स्वयंप्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि सुख दुःख रहित असून प्रकृती शक्तीहीन आहे असा अनुभव करतो. ज्या वेळेला हे मन शुद्ध होतं, साम्यावस्था प्राप्त होते, त्यावेळेला असं त्या जीवाच्या लक्षात येतं की ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा काय आहे तर प्रकृतीच्या पलीकडील म्हणजे परम आत्मा, परमश्रेष्ठ जे काय आहे ते अद्वितीय आहे, भेदरहित आहे, स्वयंप्रकाशी आहे, सूक्ष्म आहे, अखंड आहे, सत्स्वरूप असं ते आहे, सुख दुःख रहित आहे. आणि ही प्रकृती म्हणजे ही माया आहे आपल्याला जी मोहात पाडते, लोभ दाखवते किंवा खेचून घेते विषयाकडे आपल्याला, ही प्रकृती वास्तविक पाहता शक्तीही नाही असा अनुभव आपल्याला त्यावेळेला होतो. पुढे बघा ते काय म्हणतात, न युज्यमानया भक्त्या भगवत्यखिलात्मनि सदृशोस्ति शिवः पंथा योगिनां ब्रह्मसिद्धये प्रसंगमजरं पाश मात्मनः कवयो विदुः
सएव साधुषु कृतो मोक्षद्वारमपावृतम. योग्यांना भगवत प्राप्तीसाठी सर्वात्मा श्री हरीच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही. आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात, परंतु तीच जेव्हा महापुरुषांच्या बाबतीत निर्माण होते तेव्हा तीच मोक्षाचे दार उघडलेले आहे असं समजावं. आसक्ती हवी, पण कशासाठी हवी? मोक्षाचं दार उघडण्यासाठी आसक्ती कसली हवी? तर महापुरुषांच्या सान्निध्याची, सत्पुरुषांच्या सान्निध्याची, सद्ग्रंथांच्या सान्निध्याची, नामाच्या सान्निध्याची, नाम संकीर्तनात रमण्याची आसक्ती हवी, भगवत नामात रमण्याची आसक्ती हवी, श्रवण कीर्तनात रमण्याची आसक्ती हवी. आणि ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीला एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. अग्नीचा वापर आपण अन्न शिजवण्यासाठी केला तर तो चांगल्या पद्धतीने केलेला वापर आपलं भूक भागवतो, आपलं भरण पोषण करतो. पण तोच अग्नी एखाद्याचं घर जाळण्यासाठी केला तर तो विध्वंसक कार्य करतो. तसंच आसक्ती ही चांगल्या कामात असेल तर आपल्याला ती मोक्षाप्रत नेते, पण आसक्ती विषयात असेल तर ती आपल्याला नरकात भगवंतांपासून दूर नेते. त्यामुळे ती आसक्ती कशाबद्दल असली पाहिजे याचा सारासार विचार विवेक आपल्याजवळ असला पाहिजे. पुढे बघा 21व्या श्लोकात काय म्हणतात. तितिक्षवः कारुणिका सुहृदः सर्वदेहिनां अजात शत्रवः शान्तः साधवः साधुभूषणाः मय्यनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढां मत्कृते त्यक्तकर्माणस् त्यक्तस्वजन बान्धवाः मदाश्रयः कथामृष्टाः शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधास्तापा नैतान् मद्गतचेतसः. जे लोक सहनशील, दयाळू, सर्व प्राण्यांचे निष्काम, हितेच्छू, कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे, शांत, सरळ स्वभावाचे आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे असतात, जे माझ्यावर म्हणजे भगवंता कपिल मुनी सांगतायत त्यामुळे ते म्हणतायत माझ्यावर, जे भगवंतांवर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात, माझ्यासाठी सर्व सकाम कर्मांचा तसेच आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा त्याग करतात. काम कर्म तर करायचं आहेच, पण ते कर्म निष्काम असलं पाहिजे. सकाम कर्म करून उपयोग नाही. मी पूजा अर्चा करणार आहे, पण त्या पूजा अर्चा करण्यामागे माझा जर भाव असेल की भगवंतानी मला धन द्यावं, संपत्ती द्यावी, ऐश्वर्य द्यावं, गाडी द्यावी, बंगला द्यावा, तर ही सकाम पूजा, ही सकाम भक्ती आपल्याला भगवंतांपर्यंत नेत नाही, फक्त आपल्या वासना पुरवते. त्यामुळे आपल्याला त्या सकाम भावनांचा त्याग करून निष्काम श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्ण प्रीत्यर्थे, साधा गीतेचा पाठ करायचा झाला, विष्णू सहस्रनाम करायचं झालं तरी सुद्धा श्रीकृष्ण प्रीत्यर्थे असं म्हणून संकल्प करावा. स्वतःसाठी तो पाठ मी करतोय असा भाव कधीही तिथे ठेवू नये. त्यावेळेला त्या पाठापासून जे फळ मिळणार असतं ते नक्की मिळतं आणि ते आपल्याला मोक्षाप्रद नेतं. सगळ्या सोयऱ्यांचा त्याग तो तर आपल्याला करताच येत नाही. आपण आपल्या माणसांमध्ये, भावंडांमध्ये, नात्यांमध्ये, मुलं बाळ, संसार, नातवंड यात इतके गुंतून पडतो की किती काळपर्यंत आपण गुंतणार आहोत या सगळ्यात. म्हणजे मी जरी हे बोलत असले तरी मी तुमच्यापैकीच एक आहे, मीही यात गुंतलेली नाही असं नाही, पण आपण निदान यातनं बाहेर पडायचा विचार तरी करूया, यातनं बाहेर कसं पडता येईल याचा मार्ग शोधूया. ज्या योगे आपण ह्या मोक्षाप्रत जाऊ शकू ते काय करता येईल. जरी आपल्याला संसारात राहायचं असलं तरी मुलं बाळ जो निर्णय घेत आहेत त्यात आपण ढवळाढवळ न करणं. काय सुनेने विचारलं आज काय स्वयंपाक करू, तुला काय योग्य वाटेल ते कर, पाण्यात पडल्यावरती हे कशाला केलंयस ते कशाला केलंयस हा भाव तिथे न ठेवता जे येईल ते उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणून आपण प्रसाद भगवंतांचा प्रसाद, कारण आत्मरूपाने भगवंत आपल्या देहात राहत आहेत म्हणून या देहाला सांभाळायचंय, तर त्या वैश्वानर जो आतमध्ये आहे त्याला आहुती देण्यासाठी आपल्याला जेवायचंय. आपल्या जिभेचे रसनेचे लाड पुरवण्यासाठी आपल्याला जेवायचं नाही. तिखट आहे का, गोड आहे, आंबट आहे का, चमचमीत आहे, कसं आहे हे बघून आपल्याला जेवायचं नाहीये.
थोड्याच वेळात आपली मीटिंग संपणार आहे, तुम्ही पुन्हा रिजॉईन करा. तर आपल्या वासनेला पुरवण्यासाठी आपण ते सगळं करणार नाही आहोत. तर त्यासाठीच त्याने म्हटलेलं आहे की अनन्य भावाने भगवंतांवर प्रेम करायचंय, सकाम करायचं नाहीये, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग करायचा आहे आणि मतपरायण भगवत परायण होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण कीर्तन करावं, तसंच माझ्या चित्त लावावं. जे असं करतात त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाही. मग अधिभौतिक असो, आध्यात्मिक असो, अधिदैविक असो, कोणताही हे त्रितापापैकी आपल्याला कोणताही ताप त्रासदायक होत नाही, कारण भगवंत त्यावेळेला आपल्या त्रिताप नाहीसे करण्यासाठी आपल्या बरोबर असतात. पुढे बघा, तत्ते साधव साध्वी सर्वसंग विवर्जिताः संगस्तेष्वथते प्रार्थ्यस संगदोष हराहिते सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो भवन्तिरुत्कर्णरसायनाः कथाः तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति भक्त्या पुमाञ्जात विराग ऐन्द्रियात् दृष्टश्रुतान्मद्रचनानुचिन्तया चित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो यतिष्यते ऋजुभिर्योगमार्गैः असेवयायं प्रकृतेर्गुणानां ज्ञानेन वैराग्य विजृंभितेन योगेन मय्यर्पितया च भक्त्या मां प्रत्यगात्मानमिहावरुन्धे. ते आईला म्हणतायत, हे साध्वी, अशा रीतीने सर्व संग परित्याग केलेले महापुरुषच साधू समजावेत. तू त्यांच्या सहवासाची इच्छा धरावीस, कारण आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दोषांचं ते महापुरुष निराकरण करतात. त्यामुळे आपण सत्पुरुषांच्या सहवासात राहिलं पाहिजे. सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान, कपिल मुनी म्हणतायत की सत्पुरुषांच्या सहवासात राहिलीस तर माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या, तसेच मनाला आणि कानाला प्रिय वाटणाऱ्या कथा होत राहतात. कारण सत्पुरुष आपल्याला जे ते बोलतात ते आपल्यासाठी योग्य कल्याणकारक असंच असतं. अशा कथांचं सेवन केल्यानेच मोक्ष मार्गामध्ये श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा क्रमशः विकास होतो. त्यांच्या सान्निध्याने, त्यांच्या शब्दांनी, त्यांचं जे जे बोल आहेत ते श्रवण केल्याने आपल्याला भक्तीचा विकास होत जातो. नंतर माझ्या विश्वोत्पत्ती इत्यादी लीलांचं चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने लौकिक आणि पारलौकिक सुखाच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्याने मनुष्य दक्षतेने योगाच्या भक्तिप्रधान सरळ साधन मार्गाने एकाग्र होऊन मनोनिग्रहासाठी प्रयत्न करतो. म्हणजे विश्वोत्पत्ती कशी झाली, ह्या लीलांचं जेव्हा चिंतन केलं जातं त्यावेळेला भक्तीने लौकिक, जी भक्ती करतो त्यामुळे लौकिक आणि पारलौकिक सुखांच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्याने योगाच्या भक्तिप्रधान सरळ साधन मार्गाने मनोनिग्रहासाठी भक्त प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेल्या शब्दादी विषयांचा त्याग केलेले, शब्दादी विषय जे आहेत ते प्रकृतीपासून उत्पन्न झाले, त्याचा सुद्धा त्याग करा. म्हणजे मौन स्वीकारणं हे आपल्याला गरजेचं असतं. आणि मी तर रोज सारखी बोलतेय. वैराग्ययुक्त ज्ञानाने, योगामुळे, माझ्या दृढ भक्तीने अंतरात्मा असलेल्या मला या मनुष्य देहातच प्राप्त करून घेतो. भक्त केव्हा मला प्राप्त करून घेतो, ज्या वेळेला तो विषयादी सगळ्या गोष्टींचा, अगदी शब्दादी विषय सुद्धा तो त्यागतो. सत्पुरुषांचा सहवास त्याला प्राप्त होतो आणि तो भक्ती मार्गाने चालत राहतो, निष्काम भक्ती करतो. त्यावेळेला त्याला भगवत धाम प्राप्त होतं. पुढे देवहूती काय म्हणते बघा. पुन्हा देवहूतीचा प्रश्न अजूनही आहे. जसे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने पुन्हा पुन्हा भगवंतांना प्रश्न विचारले, तसे इथे देवहूती सुद्धा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते. ती जणू आपलेच प्रश्न भगवंतांना विचारते. देवहूतिरुवाच काचित्त्वयुच्चिता भक्ति कीदृशी मम गोचरा यया पदन्ते निर्वाण मंजसान्वाष्णवाहम. देवहूती म्हणाली, आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय आहे, योग्य भक्तीचं स्वरूप काय आहे ते तुम्ही मला सांगा, आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे.
मी कुठल्या प्रकारची भक्ती करणं योग्य आहे, मला कुठली भक्ती चालेल, तेही तुम्ही मला सांगा. ज्या योगे मी सहजपणे निर्वाण पद प्राप्त करू शकेल, जी भक्ती केल्याने मला मोक्षाप्रत जाता येतील, तो भक्तीचा मार्ग हे मुनिदेव मला आपण दाखवावा, असं ती आपल्या पुत्राला विनवणी करते. यो योगो भगवद बाणो निर्वाणत्मस्त्वयोदितः कीदृशः कतिचांगानी यतस्तत्त्वावबोधनम. हे निर्वाण स्वरूप प्रभो, ज्याच्यामुळे तत्वज्ञान होते आणि जो लक्षाचा वेध घेणाऱ्या बाणाप्रमाणे भगवंतांची प्राप्ती करून देणारा आहे, तो आपण सांगितलेला योग कसा आहे आणि त्याची अंगे किती आहेत. तुम्ही मला जो भक्ती योग सांगितला तो कसा आहे, त्याची अंगे किती आहेत, तो कशा पद्धतीने मला करता येईल, माझ्यासाठी काय योग्य आहे, हे प्रश्न देवहूतीने कपिल मुनींना विचारले. पुढे ती म्हणते, तदेतन्मे विजानीहि यथा हन्मन्दधीर हरे सुखम बुद्धेय दुर्बोधै योषा भवदनुग्रहात. हे हरे, हे सर्व आपण मला अशा प्रकारे समजावून सांगा की ज्यामुळे आपल्या कृपेने मी मंद बुद्धी स्त्री हा कठीण विषय सहजपणे समजून घेऊ शकेन. देवहूती जर स्वतःला मंद बुद्धीची समजत असेल तर आपण या कश्चित सामान्य स्त्रिया आहोत. आपल्याला स्वतःला आपण काय समजलं पाहिजे, आपण मात्र आपला भाव असा असतो की मला सगळी बुद्धी आहे आणि मला सगळं मी जाणते, असा आपला भाव असतो. त्यामुळे अनन्य शरणता आपण करू शकत नाही, भगवंतांच्या चरणाशी आपली अनन्य शरणता होत नाही. हा भाव टाकून दिला पाहिजे आणि भगवंतांना म्हटलं पाहिजे की मला काहीही येत नाही, मला काहीही कळत नाही, तुम्ही सांगाल त्या मार्गावर मी चालणार आहे, तर तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा, आम्ही त्या वाटेवर चालू. पुढे मैत्रेय मुनी काय म्हणतायत बघूया 31व्या श्लोकात. मैत्रेय वाच, विदित्वार्थं कपिलो मातुरित्थं जातः स्नेहो यत्र तन्वाभिजातः तत्त्वाम्नायं यत् प्रवदन्ति सांख्यं प्रोवाच वै भक्तिवितान योगम. मैत्रेय म्हणाले विदुर मुनींना, हे विदुरा, जिच्यापासून त्यांनी स्वतः जन्म घेतला होता त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकून कपिलांच्या हृदयात स्नेह दाटून आला. प्रत्यक्ष आई जिच्या उदरातनं आपण जन्म घेतला ती आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारतेय की मला तू सांग, तू मोठा आहेस, तू देव आहेस, मला खात्री आहे त्याची, असं म्हणते. त्यामुळे कपिलांना अतिशय प्रेम दाटून आलं, त्यांच्या हृदयामध्ये स्नेह दाटून आलाय. त्यांनी प्रकृती इत्यादी तत्वाचे निरूपण करणाऱ्या सांख्य शास्त्राचा आणि भक्ती व योग यांचा उपदेश आईला केला. कसला कसला उपदेश केला? सांख्यशास्त्राचा, भक्तीचा आणि योगाचा उपदेश देवहूतीला म्हणजे आपल्या आईला कपिल मुनींनी केलेला आहे. तो पुढल्या श्लोकापासून सुरू होतोय, आपण तो बघूया. आपली मीटिंग एंड होणार आहे, तुम्ही पुन्हा रिजॉईन करा. श्री भगवान वाच, देवानां गुणलिंगानां मानुष्यविककर्मणां सत्व एवैक मनसो वृत्ति स्वाभाविकी तुया अनिमित्ता भागवती भक्ति सिद्धेर्गरीयसी जरयत्याशुया कोशन निगीर्ण मनलो यथा. भगवान म्हणतायत, माते, ज्यांचे चित्त एकमात्र भगवंतांमध्ये लागले अशा माणसांची वेद विहित कर्मामध्ये लागलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियांची जी सत्व मूर्ती श्रीहरींच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते तीच भगवंतांची निर्हेतुक भक्ती होय. आता निर्हेतुक भक्ती कुठली? तर भगवंतांमध्ये एकमात्र चित्त लागलेलं, जी स्वाभाविक प्रकृतीने म्हणजे सहजपणे भगवंतांच्याकडे जे ओढले जातात, ज्यांची सात्विक प्रवृत्ती असते, 3 प्रवृत्ती असतात आपल्याला माहिती आहे. सत्व रजतम हे 3 गुण आहेत आणि त्या 3 प्रवृत्ती पण आहेत. पण सात्विक प्रवृत्ती ज्यांची असते ते सत्वमूर्ती श्रीहरींच्या ठिकाणी कायम एकचित्त असतात, एकतान असतात किंवा भगवंतांच्या अनुसंधानात असतात. त्यांची भक्ती निर्हेतुक असते, कुठल्याही कारणासाठी त्यांनी ती भक्ती केलेली नसते. ज्ञान मिळावं हा भावही तिथे नसतो, मोक्ष मिळावं हा भावही तिथे नसतो. ती मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो त्याचप्रमाणे ही सुद्धा कर्मसंस्काराचे भांडार असलेल्या लिंग शरीराला तत्काळ भस्म करते.
आपल्या आतमध्ये असलेला जठराग्नी आपण आहुती दिलेली घेतलेला घास ज्याप्रमाणे आत पोचल्यावर जठराग्नी त्याचं भस्म करतो, त्याला पचवतो आणि आपल्या शरीराचं पोषण करतो, त्याचप्रमाणे निर्हेतुक केलेली जी भक्ती असते ती सुद्धा भगवंतांपर्यंत पोचवते. पोचली की ती लिंग शरीराला तात्काळ भस्म करते. त्यामुळे लिंग शरीर आपलं राहत नाही. आपण सगळ्यापासून अलिप्त राहून काम करू शकतो, असं जणू काही भगवंत सुचवतायत. पुढे बघा ते काय म्हणतायत. नैकात्मतां मे स्पृहयन्ति केचिन् मत्पाद सेवाभिरता मदीहाः येन्योन्यतो भागवतः प्रसज्य सभाजयन्ते मम पौरुषाणि पश्यन्ति ते मे रुचिराण्यम्बसन्तः प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि रूपाणि दिव्यानि वरप्रदानि साकौ वाचस्पृहणीयां वदन्ति. माझ्या चरण सेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्म करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत, जे एकमेकांना भेटून प्रेमाने माझ्याच पराक्रमाची चर्चा करतात, ते माझ्याशी एकरूप होण्याचीही इच्छा करत नाही. हे माते, ते साधू पुरुष अरुण नयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परम सुंदर आणि वरदायक दिव्य रूपाचे अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक संभाषणही करतात, की ज्यांच्यासाठी मोठे मोठे तपस्वीही उत्सुक असतात. जो भक्त भगवंतांच्या चरणसेवेत मग्न आहे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच सर्व कर्म करणारा आहे, आणि जे भक्त ज्या वेळेला एकमेकांना भेटतात त्यावेळेला भगवंतांच्या विषयीच ते चर्चा करतात, भगवंतांच्या लीलाच ते एकमेकांना सांगतात. ते म्हणत नाहीत की माझ्या सासूनी असं केलं, मुलांनी असं केलं, नातवानी असं केलं, कुणाच्याही कंप्लेंट्स किंवा कुणाचीही निंदा ते करत नाही. तर फक्त भगवंतांच्या चरित्राचं गायन, लीलांचं गायन, भगवंतांचं नाम, भगवंतांचं अनुसंधान ठेवतात. ते माझ्याशी एकरूप होण्याची सुद्धा निष्काम भक्ती म्हटलेलं आहे. कुठलीच इच्छा नाहीये तिथे, कुठलीही कामना नाही, वासना नाही, इच्छा नाही, काहीही नाही. निर्हेतुक भक्ती भगवंतांची करायची. हा एक मोठा गुणधर्म आपल्याला आज कपिल मुनींच्यामुळे कळलेला आहे, की आपली भक्ती कशी हवी, निष्काम हवी, निर्हेतुक हवी, कोणतीही इच्छा त्याच्या मागे नको. कोणतीही यज्ञ, पूजा, व्रत, तप, उपास, तापास करताना, जप करताना अजिबात असं म्हणू नका की ह्याच्यामुळे मला हे मिळू दे, ते मिळू दे, मला काहीही नको. कशासाठी नाही, फक्त भगवंतांच्या प्रित्यर्थ, भगवंतांच्यासाठी मी हा जप करते, एवढं पुरेसं आहे. आणि त्यामुळेच मोठे मोठे तपस्वीही ज्याला उत्सुक असतात, असं माझ्याच परम सुंदर अशा चेहरा बघून किंवा मनोमन भगवंतांची मूर्ती डोळ्यासमोर आणून भगवंतांची संभाषण जे करतात, मानस पूजा जे करतात, त्यात भगवंतांबरोबर संवाद. भगवंता, आता सकाळ झाली आहे बरं, मी आता तुम्हाला काढा देते बरं का, करोना आहे ना, त्यामुळे हा काढा, तुम्ही केलेला काढा, चहा भगवंतांपुढे ठेवा आणि मग तो प्रसाद म्हणून घ्या. भगवंतांशी अशा प्रकारे आपल्याला संवाद सरळ साधा साधता येतो. भगवंता, आज घरात हीच भाजी आहे, हीच केली बरं का, डाळ ही आहे, ही केली आहे, ह्या तृप्ती आहे ना तुम्हाला, तुम्ही छान खा बरं का हे, आणि मग तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करा. अशा प्रकारे प्रत्येक कृतीत आपण भगवंताला जोडलं, भगवंतांबरोबर प्रेमपूर्वक संभाषण केलं. भाजी आणायला जातात, भगवंता मी भाजी घेऊन येते बरं का, कोणती भाजी आणू भगवंता तुमच्यासाठी, आंबाडीची भाजी तुम्हाला आवडेल का, माठाची भाजी आणू का, फ्लॉवर आणू, काय आणू तुमच्यासाठी. संवाद भगवंतांशी करा. नातवाला विचारा, भगवंत समजून, तो म्हणेल ते त्याला विचारा, आणि तो भगवंत आहे आत्मस्वरूपाने, त्याला पाहून त्याच्या इच्छेप्रमाणे करा. भगवंत तुमच्यावर तृप्त होतील. आम्हाला जर मूर्तीशी बोलता येत नसेल किंवा मनासमोर मूर्ती जर आणता येत नसेल तर, असं कपिल मुनी इथे म्हणतायत की प्रेमपूर्वक संभाषण जे करतात त्यांच्यासाठी मोठे मोठे तपस्वी उत्सुक असतात. पुढे ते काय म्हणतायत बघूया. तैर्दर्शनीया वयवैरुदार विलासहासे क्षितवाम सूक्तैः ऋतात्मनो ऋत प्राणांश्च भक्ती रनिच्छतो मे गतिमण्डिं प्रयुङ्क्ते.
अथो विभूतिं मम माया विनस्तां मैश्वर्यमष्टांग मनुप्रवृत्तं श्रियं भागवतीं वा स्पृहयन्ति भद्रां परस्य मे ते श्नुवते तु लोके न कर्हि चिन्मत्पराशान्तरूपे नक्ष्यन्ति नो मे निमिषो लेढिहेतिः येषामहं प्रियात्मा सुतश्च सखा गुरु सुहृदो दैवमेष्टम् सुंदर अंग प्रत्यंग मधुर हास्य विलासयुक्त मनोहर दृष्टी आणि सुमधुर वाणीने युक्त माझ्या त्या रूपाच्या सौंदर्यात ज्या भक्तांची मने आणि इंद्रिये तल्लीन होतात, माझी अशी भक्ती त्याची इच्छा नसतानाही त्यांना परमपदाची प्राप्ती करून देते. अशा प्रकारे केलेली भक्ती म्हणजे सर्वस्व भगवंतांच्या चरणी आपण लीन झालेलो किंवा तल्लीन झालेलो, अशी भक्ती जेव्हा आपली असते त्यावेळेला त्या भक्ताची काहीही इच्छा नसते, कामना नाहीये, निर्हेतुक भक्ती आहे, तरी सुद्धा मी त्यांना परमपदाची प्राप्ती करून देतो. म्हणजे आपण काहीही इच्छा केली नाही तरी भगवंत आपल्याला फळ देतातच. मग इच्छा कशाला करा? कारण आपण गाडी मागितली तर फक्त भगवंत गाडी देतील, पण आपण मुक्ती मागितली तर भगवंत गाडीही देतील आणि मुक्तीही देतील. भुक्ती मुक्ती सगळं भगवंत देतात, पण जर फक्त आपण भुक्तीच मागितली, भोगच मागितला तर फक्त भगवंत भोगच देतील, मुक्ती देणार नाही. त्यामुळे आपण काय मागतो, काय आपला हेतू आहे, आपला हेतू आपण नक्की ठरवायला हवा भक्तांनी की नाही निर्हेतुक निष्काम भक्तीच आम्ही करणार आहोत, ज्या योगे आम्हाला भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल, भगवंत आपल्याला परमपदाची प्राप्ती करून देतील. अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर अज्ञान नाहीस झालं म्हणजे स्वस्वरूपाची ओळख झाली. जरी ते माझ्या मायापतीच्या सत्यादी लोकांमधील भोग संपत्ती, भक्तीनंतर स्वतः प्राप्त होणारे अष्टसिद्धी किंवा वैकुंठ लोकातील भगवत स्वरूप ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करत नाही. कुठली इच्छा भक्त करत नाहीये, वैकुंठाला जायची इच्छा नाही करत आहे, भगवत स्वरूपाचे पार्षद तुमचे आम्हाला होऊ दे अशी इच्छा नाही आपण करत आहोत. त्यामुळे त्यांच्या ऐश्वर्याची इच्छा करत नाही आहोत, अष्टसिद्धींची इच्छा नाही, भोग संपत्तीची इच्छा नाही, कुठलीही इच्छा नाही. तरी सुद्धा माझ्या धामाला पोचल्यानंतर त्यांना या सर्व विभूती आपणून प्राप्त होतात. आपण इच्छा नाही केली तरी सुद्धा भगवंत हे सगळं आपल्याला देतात. मग भगवंत सांगतायत मी तुम्हाला सगळं देणारच आहे, मग आपण मागा कशाला, हात दाखवून अवलक्षण कशाला करायचं? भगवंत देणार आहेत हजारो हातांनी आणि आपण आपली दुबळी झोळी पुढे कशाला करायची की ज्या झोळीत आपल्याला काही सगळं घेताच येणार नाही. आपली झोळी इतकी लहान आहे, आपली पिशवी इतकी लहान आहे की त्या पिशवीत जे जे भगवंत देणार आहेत ते सगळं मावणार नाहीये. त्यामुळे ती पिशवी घेऊच नका ना. इच्छा नाही, निर्हेतुक भक्ती, निष्काम भक्ती करायची, हे आपलं ठरून गेलं. आता ज्याचा एकमात्र मीच प्रिय आत्मा आहे, आपल्याला दुसरं कुठलंही काहीही प्रिय नाहीये, एकमेव परमात्मा प्रिय आहे. पुत्र मित्र गुरु सुहृद आणि इष्टदेव सगळं काही भगवंत आहेत आपल्यासाठी. नातवंड सगळं सगळ्या संसारात जी जी रूप आहेत ती सगळी भगवंतांच्याच सामावलेली आहेत. ते माझ्याच आश्रयाला राहणारे भक्तजन शांतिमय अशा वैकुंठ धामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे या भोगापासून वंचित राहणार नाहीत. त्यांना माझे कालचक्र ग्रासू शकत नाही. कालचक्र ज्यांना ग्रासत त्यांना पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि हे टाळायचं असेल तर कपिल देव आपल्या आईला म्हणतायत की निष्काम निर्हेतुक भक्तीच माझ्यापर्यंत तुम्हा भक्तांना घेऊन येते. पुढे बघा ते काय म्हणतायत. इमल्लोकं तथैवामु महात्मानमुभयायिनम् आत्मनमनुये चेह ये राय पशवो गृहाः विसृज्य सर्वान्नन्यांश्च मामेवं विश्वतो मुखं भजन्त्यनन्यया भक्त्या तान् मृत्योरतिपारये. जे लोक इहलोक परलोक आणि या दोन्ही लोकांमध्ये बरोबर जाणाऱ्या वासनामय लिंग देहाला
तसेच शरीराशी संबंध ठेवणारे जे धन, पशु तसेच गृह इत्यादी पदार्थ आहेत त्या सर्वांना आणि तत्संबंधी संग्रहाला सुद्धा सोडून देऊन अनन्य भक्तीने सर्व प्रकारे माझेच भजन करतात त्यांना मी मृत्यूरूप संसार सागरातून पार करतो. आपला कुठलाही जाताना सुद्धा कारण देह आहे, लिंग देह आहे, स्थूल देह आहे, असे निरनिराळे देह आहेत. मग त्या देहामध्ये आपण चिकटून राहतो मेल्यावर सुद्धा. आणि तसं काही व्हायचं नसेल तर त्या वासना देहाला आपण चिकटून राहण्यापेक्षा, त्या लिंग देहाला चिकटून राहण्यापेक्षा भगवंतांच्या निष्काम भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाणं, भगवंतांच्या मध्ये एकरूप होऊन जाणं, की ज्या योगे आपण भगवंतांपर्यंत पोहोचू. भगवंत आपल्याला मृत्यू संसार हा तरुण नेतील जे सगळं निष्काम किंवा निर्हेतुक भक्ती करतात त्यांच्यासाठी. म्हणून काय म्हणतायत, धन, पशु हे माझं घर आहे, हे माझा कुत्रा आहे, हे माझं पाळीव प्राणी आहे, ही माझी गाय आहे, हे माझे पशु आहेत, ही माझी कार आहे. अशा कुठल्याही गोष्टीत तुम्ही अडकू नका. वासना तुमची तिथे राहू देऊ नका. अंतेमती सागती, जडभरताची गोष्ट आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. हरणात त्याचा जीव गुंतला आणि त्याला पुन्हा हरणात साधना करणारा एवढा मोठा साधक त्याचा हरणात जीव गुंतला आणि त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. अशा प्रकारची उदाहरणं भागवतामध्ये आपल्याला पुढे दिलेली आहेत की ज्या योगे आपण ह्या चुका न करता निष्काम आणि निर्हेतुक भगवंतांची भक्ती करावी, भगवंतांच्या अनुसंधानात दिवसभर राहावं. जे जे कर्म आपण दिवसाभरात करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ते भगवंतांना अर्पण करावं, भगवंतांच्यासाठी करावं. आपल्या स्वतःसाठी न करता किंवा आपल्या स्वतःसाठी त्यातला काहीही इच्छा न ठेवता, त्यात कुठलीही वासना न ठेवता करावं. तर या मृत्यू संसाराच्या सागरातनं, भवसागरातनं आपल्याला भगवंत पार करतात. हे भागवत महापुराण हे जणू काही जहाज आहे, त्याच्यात आपण बसलो, त्यामुळे आपला नैया पार होणार एवढं निश्चित आहे. नान्यत्र मद्भगवत प्रधान पुरुषेश्वरात आत्मनः सर्वभूतानां भयं तीव्र निवर्तते. मद्भयाद्वातिवातोऽयं सूर्यस्तपति मद्भयात् वर्षतीन्द्रोऽध्यात्मग्निर्मृत्युश्चरति मद्भयात्. ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियोगेन योगिनः क्षेमाय पादमूलं मे प्रविशन्त्यकुतो भयम्. एतावानेव लोकेऽस्मिन् पुंसा निःश्रेयसोदयः तीव्रेण भक्तियोगेन मनोमय्यर्पित स्थिरम्. भगवंत म्हणतायत, कपिल मुनी म्हणतायत आईला, देवहूतीला, जणू काही आपल्याला सांगतायत, मी साक्षात भगवान आहे. प्रकृती आणि पुरुषाचा स्वामी मीच आहे. ही जी प्रकृती आहे, ही जी माया आहे, आणि हा जो मूळ पुरुष, आदि पुरुष ज्याला म्हणतो, विराट पुरुष जो आहे तो त्याचा स्वामी मीच आहे, तो मीच आहे. तसंच समस्त प्राण्यांचा आत्मा आहे. म्हणजे एका अंशेनं स्थितो जगत, भगवंतांनी म्हटलेलं प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मरूपानी चैतन्य रूपानी भगवंत राहतात. ती चेतना शक्ती, ते जे चैतन्य आहे आपल्या सर्वांच्या ठिकाणी, ते म्हणजे भगवंत आहेत. त्याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. माझ्या खेरीज अन्य कोणाचाही आश्रय घेतल्याने मृत्यू रूप महाभयापासून सुटका होत नाही. तुम्ही जर माझा आश्रय न घेता दुसऱ्या कोणाच्या तरी आश्रयाने राहायला लागलात तर ह्या तुमच्या मृत्यूपासून तुमची सुटका होत नाही, हा महाभयापासून तुमची सुटका होत नाही. त्यामुळे एकमेव आश्रय असलेला मी असा तुम्ही माझ्याच आश्रयाला या. माझ्या भयानेच वारा वाहतो, माझी भीती वाटून हा वारा वाहतो, माझ्या भयाने सूर्य तापतो. सूर्याला सुद्धा माझी भीती वाटते, तो जर वर आला नाही तर मी त्याला काही करेन म्हणून तो सुद्धा तापतो. माझ्या भयानेच इंद्र म्हणजे वरुण देव पाऊस पाडतो आणि अग्नी ही माझ्या भयामुळेच जाळतो. तसेच माझ्याच भयाने मृत्यू आपल्या कार्यात प्रवृत्त होतो. म्हणजे तुम्हाला जर मृत्यू यायचा असेल तर तो भगवंतांच्या इच्छेनेच, भगवंतच यमाला सांगतात की जा बाबा हिला आता घेऊन ये. मग कदाचित ते नरकात पाठवणार असतील, आपलं जर योग्यता नसेल तर ते यमाला पाठवतील. वैकुंठात जायचं असेल तर ते पार्षदांना, विष्णूच्या भगवंतांच्या पार्षदांना पाठवतील. शिवलोकात जायचं असेल तर ते शिवाला सांगतील की तुझ्या लोकांना पाठव आणि यांना घेऊन जा.
भगवंतांच्या आज्ञेनेच भगवंतच करता करविता आहेत. त्यामुळे त्याच्यापासूनच हे सगळे प्रवृत्त होत असतात त्यांच्या त्यांच्या कामांना. योगी जन ज्ञान वैराग्ययुक्त भक्ती योगाच्या द्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरण कमलांचाच आश्रय घेतात. म्हणून योगी जे असतात ते नेहमी माझ्या चरण कमलांचाच आश्रय घेतात. मग जर योगी भगवंतांच्या चरण कमलाचा आश्रय घेत असतील तर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सुद्धा भगवंतांच्या चरणाशीच अनन्य झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आपला तरुणोपाय नाही. दुसरं आपण त्याच्याशिवाय काही करू शकत नाही. किंवा तेच एकमेव आपल्याला या भवसागरातून तारून नेणार आहे. संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्याचे चित्त भक्ती योगाने माझ्यातच लागून तेथेच स्थिर व्हावे. एकमेव भगवंतांच्या ठिकाणी आपलं चित्त स्थिर झालं पाहिजे. आपण कायम मनाने 24 तास 24/7 आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला भगवंतांचाच आश्रय असल्यामुळे भगवंतांच्याच नामस्मरणामध्ये भगवंतांच्याच अनुसंधानामध्ये आपली प्रत्येक दिवसाची कृती झाली पाहिजे. आपण झोपतो ते भगवंतांच्या कृपेमुळे झोपतो आणि उठतो तेही भगवंतांच्या कृपेमुळे उठतो. नाहीतर झोप म्हणजे जणू काही प्रलय आहे एक प्रकारचा. झोपल्यानंतर आपल्याला काही काही वेळेला इतकी गाढ झोप लागते की बाहेर मोठा पाऊस पडून गेला असेल, विजा चमकल्या असतील, आणि काही झालेलं असेल तरी सुद्धा आपल्याला पत्ता लागत नाही. त्याला एक प्रकारचा प्रलयच म्हटलेला आहे. मग त्या प्रलयात सुद्धा आपलं संरक्षण भगवंत करत असतात. आपला श्वासोच्छ्वास बिनधास्तपणे चालू असतो. आपण तो घेत नसतो. म्हणजे आपण घेत नसतो म्हणजे होतो तर तो कुणामुळे होतो? तो भगवंतांच्यामुळे होतो. म्हणजे करता करविता भगवंत आहेत आणि त्यासाठीच आपल्याला दिवस रात्र भगवंतांच्या अनुसंधानातच राहिलं पाहिजे. इथे आपला 25वा अध्याय समाप्त होतो आहे. इति श्रीमद् भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे कपिलेयोपाख्याने पंचविंशोऽध्यायः. आज आपण 4 वाजलेले आहे त्यामुळे 26व्या अध्यायाकडे वळणार नाही आहोत. भगवंतांची स्तुती कुंती मातेच्या शब्दात आपण करूया. त्यानंतर इथेच विरमूया. उद्या मात्र आपण सुट्टी घेणार आहोत. ललिता पंचमी आहे. सगळ्यांना ललिता पंचमीचं काही ना काही घरात साधना उपासना करायची असेल ती सुद्धा भगवंतांचीच उपासना आहे आणि ती उपासना भगवंतांपर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे आपण उद्या विरमणार आहोत, विश्राम घेणार आहोत आणि सोमवारी पुन्हा नेहमीच्या वेळेला 3 वाजता भेटणार आहोत. जरी आपल्याला भागवत कथा रोज करावीशी वाटत असली तरी काही वेळेला आपल्याला थोडा ब्रेक घेणं किंवा इतर भगवंत जे नित्य आपलं काम आहे, नवरात्र दरवर्षी येतं, त्या नवरात्राची साधना जी आपली असते ती ललिता पंचमीच्या निमित्ताने विशेष प्रकारे केली जाते. म्हणून आपण ती उद्या करूया आणि सोमवारी आपण पुन्हा भेटूया. आता मी घेते कुंती मातेने केलेली स्तुती. नमस्ये पुरुषं त्वाद्य ईश्वरं प्रकृतेः परम् अलक्षौ सर्वभूतानां मन्तर्बहिरवस्थितं मायाजमनिकाच्छन्न मज्ञाधोक्षजमव्ययम् न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा तथा परमहंसानां मुनीनाममलात्मनां भक्तियोगविधानार्थं कथं पश्येमहि स्त्रियः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. आपणा सर्व श्रोत्यांना माझा धन्यवाद. पुन्हा सोमवारी भेटूया 3 वाजता दुपारी नेहमीप्रमाणे. मम तापम पाकुरुदेव मम पापम पाकुरुदेव मम तापम पाकुरुदेव मम पापम पाकुरुदेव